नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खव्याचे पेढे। ही सिंपल रेसिपी आहे आणि झटपट होतात। तर आज आपण पाहणार आहोत सिंपल असे पेढे। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये मी इथे 1 चमचा साजूक तूप घेतेय। तर इथे मी 1 चमचा तुपामध्ये इथे मी 200 ग्राम खवा घेतलेला आहे, तो घालणार आहोत। खवा छान मेल्ट होऊन द्यायचा आहे। आता आपला खवा तुपामध्ये छान मेल्ट व्हायला लागला की आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहोत। आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर घालणार आहोत। हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता 5 मिनिटं झालेले आहेत। आपला खवा जो आहे तो कढईला चिकटत नाहीये। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता आपण हे थंड होऊ देणार आहोत थोडंसं। आता तुम्ही पाहू शकता आपला खवा असा पूर्ण घट्ट झालेला आहे, छान थोडासा थंड झालाय। आता आपण याचे पेढे तयार करून घेणार आहोत। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपण। हे अशा पद्धतीने आपण छोटे छोटे पेढे याचे तयार करून घेणार आहोत। आता हे तुम्ही पाहू शकता आपले पेढे असे तयार आहेत। आता आपल्या पेढ्यांना आपण डिझाइन कसं करायचं, तर एक सोपी आयडिया आहे। आपल्या घरी हे सगळ्यांच्या घरी हे झारं असतंच। आता हे झाऱ्याचं हे जे मधलं सेंटर असतं त्याने आपण याला डिझाइन करणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने सर्व पेढ्यांना डिझाइन करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे हे झारं नसेल तर तुम्ही काचेचं बाउल असतो त्याला खालून डिझाइन असते, त्याने सुद्धा तुम्ही ही डिझाइन केली तर सुद्धा चालणार आहे। आता आपण सर्व पेढ्यांना हे डिझाइन करून घेणार आहोत। हे तुम्ही पाहू शकता किती छान डिझाइन झाली आहे। आता तुम्ही पाहू शकता आपले सर्व खव्याचे पेढे असे तयार आहेत। याला मी छान अशी सर्व पेढ्यांना डिझाइन केलेली आहे, खूप छान झाली आहे डिझाइन। तुम्ही पाहू शकता झाऱ्याच्या साहाय्याने खूप छान डिझाइन होते याला। मस्त अशी आपली इझी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू।